पाकिस्तानचा महाराष्ट्रामध्ये आलेला एकही नागरिक बेपत्ता नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं स्पष्टीकरण. संध्याकाळपर्यंत सर्व पाकिस्तानी भारताच्या बाहेर जातील, फडणवीसांचा दावा. राजकारणामध्ये मतभिन्नता असू शकते, मात्र जेव्हा गोष्ट देशाची असते तेव्हा मनभिन्नता असू शकत नाही. पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यावरती शरद पवार यांचं भाष्य. सर्वपक्षीय बैठकीमध्ये सामंजस्याची भूमिका घेतल्याचं शरद पवार यांच्याकडून स्पष्ट. जम्मू काश्मीरचा विकास थांबला पाहिजे या उद्देशानं दहशतवादी हल्ला. छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया. मात्र आपण या लढाईमध्ये एकत्र राहिलं पाहिजे, भुजबळांचं आवाहन. पाकिस्तानी नागरिकांनी भारत सोडण्याचा आजचा शेवटचा दिवस. पाकिस्तानी नागरिकांना दिलेले सर्व व्हिसा हे आजपासून रद्द. वैद्यकीय व्हिसा देखील 29 एप्रिलपासून रद्द होणार. पहलगाम हल्ल्याच्या नंतर सुरक्षा यंत्रणा अलर्टवर. श्रीनगर आणि इतर महत्त्वाच्या गावांमधील एसटी स्टँड, हॉटेलच्या परिसरामध्ये सर्च ऑपरेशन सुरू झालंय. महत्त्वाच्या रस्त्यांवरती नाकाबंदी. पहलगामवरच्या हल्ल्याचा एनआयएकडून तपास सुरू. फॉरेन्सिक तज्ज्ञांच्या मदतीने विविध ठिकाणांवरून पुरावे गोळा करायचं काम सुरू आहे. पहलगामच्या हल्ल्यामध्ये 15 स्थानिक तरुणांनी मदत केल्याचं उघड झालंय. एनआयए आणि तपास संस्थांनी तयार केली संशयितांची यादी. 5 प्रमुख संशयितांपैकी 3 जणांना लवकरच अटक होण्याची शक्यता. काश्मीरमध्ये मोठं कोम्बिंग ऑपरेशन. दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या 446 पेक्षा जास्त लोकांना घेतलं ताब्यात. पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली सुरू. जम्मू काश्मीरमधल्या जैनापोरामधील सक्रिय दहशतवादी अदनान शफीचं घर उद्ध्वस्त. तो 1 वर्षापूर्वी दहशतवादी संघटनेमध्ये सामील झालाय. जम्मू काश्मीरमधल्या कुपवाडा इथे आणखी एका दहशतवाद्याचं घर उद्ध्वस्त करण्यात आलंय. लष्कर-ए-तैयबाचा दहशतवादी फारुख तिदवाचं हे घर जमीनदोस्त करण्यात आलंय. पहलगाम हल्ल्याच्या नंतर सुरक्षा यंत्रणा सतर्क. पहलगाम हल्ल्याच्या नंतर आणखी 4 संशयित दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त. आतापर्यंत 9 दहशतवाद्यांची घरं जवानांकडून जमीनदोस्त. पाकिस्तानकडून पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन. रामपूर सेक्टर इथल्या पाकिस्तानी चौक्यांवरून गोळीबार. अटारी सीमेच्या चेकपोस्टवरती महिलेचा आक्रोश. महिलेच्या मुलाला पाकिस्तानामध्ये परत पाठवत असल्यामुळे आक्रोश. संबंधित महिलेकडे भारतीय पासपोर्ट, मात्र तिच्या मुलाकडे पाकिस्तानचा पासपोर्ट आहे. पाकिस्तानच्या सीमेला लागून असलेल्या गावांमधील नागरिकांकडून बंकर साफ करायचं काम सुरू झालंय. पूर्वी जेव्हा गोळीबार होत असे तेव्हा याच बंकरमध्ये लोक राहायचे. आताच्या परिस्थितीमध्ये सुद्धा बंकरचा आश्रय. पाकिस्तानामधल्या मुझफ्फराबाद इथल्या झेलम नदीला पूर आलाय. पाकिस्तानमध्ये आणीबाणी जाहीर. भारतानं पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार रद्द केल्याच्या नंतर पाकिस्तानमध्ये पूर परिस्थिती. नाशिकच्या निफाड तालुक्यामध्ये पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा निषेध. विंचूर इथे कडकडीत बंद. मोर्चा काढत विंचूरकरांची पाकिस्तान विरोधात जोरदार घोषणाबाजी. मुंबईमध्ये मैत्रीबोध परिवाराकडून पहलगाम हल्ल्याचा निषेध. शिवाजी पार्क परिसरामध्ये श्रद्धांजली यात्रा. अभिनेता मकरंद देशपांडे आणि अभिनेत्री अदिती पोहणकर यांचा सहभाग. पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ शिवसेनेकडून माळशिरसमध्ये कडकडीत बंद. पाकिस्तानचा राष्ट्रध्वज जाळून निषेध व्यक्त करण्यात आलाय. यावेळी पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देत शिवसैनिकांचा संताप. कॅलिफोर्नियामधल्या फ्रेमॉन्ट शहरामध्ये पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या विरोधामध्ये भारतीयांची निदर्शनं. दहशतवाद्यांच्या विरोधामध्ये कठोर कारवाई करायची केली मागणी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.